गळ्यातलं मंगळसूत्र व संपूर्ण अंगावरील दागिने विकून सब कॉन्ट्रॅक्टरच्या पत्नीने या ठिकाणी जलजीवन मिशनच्या कामामध्ये आपल्या पतीला साथ दिली. मात्र काम पूर्ण होऊन देखील त्या सब कॉन्ट्रॅक्टरला अद्यापही त्याचा मोबदला मिळालेला नाही. या अनुषंगाने आज चक्क जळगावच्या कुसुंबा येथे या दोन्ही सब ठेकेदाराने या ठिकाणी जलजीवनने त्यांनीच उभारलेल्या या पाण्याच्या टाकीवर थेट आंदोलन सुरू केलेलं आहे. तब्बल 4 तास उलटली. मुसळधार पाऊस या ठिकाणी सुरू झाला. मात्र अजूनही या दोघी सब ठेकेदारांचं हे आंदोलन असंच सुरू आहे. जिल्ह्यातील काही भागांमध्ये या दोघही सब ठेकेदारांनी आपापल्या परीने या ठिकाणी जलजीवन मिशनला लागणारी या ठिकाणी कामे केली. मात्र असं असलं तरी कामे होऊन देखील अनेक महिने या ठिकाणी उलटले तरी देखील त्यांना त्यांचा मोबदला अद्यापही मिळालेला नाही. याच अनुषंगाने आज सकाळपासून तब्बल 4 तास उलटली. कुसुंबा परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसात ठेकेदार थेट पाण्याच्या टाकीवर चढून या ठिकाणी शोले स्टाईल आंदोलनाच्या या पवित्र्यात दिसून येत आहे. त्याचसोबत जर विचार केला तर या भर पावसामध्ये त्यांच्या संपूर्ण कुटुंबीय, आई असेल, पत्नी असेल व मुलं हे देखील या ठिकाणी या त्यांच्या आंदोलनात सहभागी झालेले दिसून येत आहे. आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया. आई, काय सांगाल, नेमकं हे आंदोलन करताय दोघे जण, काय नेमकी यांची मागणी आहे? आंदोलन फक्त आमचे जे काम झालेले आहेत त्या मनोज बियाणीना आमचे पैसे मिळावा. हो, आणि आमच्या मटेरियलाचे पैसे, भाडे हे सगळं त्यांनी द्यावे. आणि आम्ही दागिने मोडून माडून सगळं त्यांना ते मजुरांचं केलंय. ते पण आम्हाला पैसे देत नाही. आणि मग आम्ही काय करायचं? माझा मुलगा माझ्यापासून चालला गेला. इथून माझी लहान लहान मुलं सगळं गेलंय. ती घर सगळं घर गेलं, दागिना मोडलं, सगळं ते दिलं. आम्ही लोकांचं पेमेंट दिलं पण ते आम्हाला पेमेंट सगळं देत नाही. आमचे पैसे सगळं देत नाही. आज 20-21 लाख रुपये त्यांच्याकडे निघतात. दादा, आम्हाला मर्याशिवाय पर्याय नाही. कारण का आम्हाला व्याजदार येतात, हप्तेवाले येतात आमच्या दारापुढे, मटेरियलवाले शिवीगाळ करतात. आजपर्यंत माझ्या माणसाला कधीच, माझा माणूस 35 वर्ष झाले काम करत होतो, कधी इथलं फसणारी पण पहिल्यांदा या मनोज बियाणेवाल्यांकडे फसले. काय मागणी काय आहे तुमची? आमचे पैसे द्यावे त्यांनी, बस. आमचं दुसरं काहीच म्हणणं नाही. आमची जे मजुरी व्हायला आमची मेहनतचे पैसे पाहिजे दादा आम्हाला. ताई, तुम्ही काय सांगणार या संदर्भात? माझ्या पप्पांचं जे पेमेंट निघतंय, त्यांचे जे बिल निघताय त्या हिशोबाने माझ्या पप्पांचे पैसे त्यांनी घेऊन द्यावे. नाहीतर मग त्यांना जर काही कमी जास्त झाला तर फक्त जिम्मेदार तेच राहतील. कारण की माझा भाऊ पण यांच्या पैशांमुळे पडून गेलेला आमच्या जवळून. कारण की जे लोकांकडून पैसे घेतलेले हे मटेरियलाचे पैसे, ते लोक शिवीगाळ करतात पप्पाला येऊन. आजपर्यंत त्यांनी एक शब्द कोणाचा ऐकलेला नव्हता. पण यांच्यामुळे ना पप्पा दिवसभर रात्रभर घरी येताना जेवण भेटत नाही त्यांना. त्यांच्या घरामध्ये 1 रुपयानी, माझी बहीण डिलिव्हरी झालेली, तिला 1 रुपयानी काहीच नाही. म्हणजे त्यांची परिस्थिती खूप गंभीर झालेली. आज पण त्यांनी आत्महत्या करायसारखे ते, पण आम्ही नाही का त्यांना कुठेच जाऊ देता नाहीतर ते इथून नाही का उडी मारून देईल. दुसरं काहीच होणार नाही. निश्चित असतं. हे होत्या या कुटुंबियाच्या, आंदोलनकर्त्या कुटुंबियाच्या प्रतिक्रिया. अजून काही आंदोलनकर्त्याचे पत्नी या ठिकाणी आहेत. ताई, काय सांगाल, नेमकी काय परिस्थिती आहे? तुमचे पती आज या ठिकाणी वरती पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करतायत आणि पाऊस देखील सुरू आहे. तुम्ही खाली बसलेले आहेत पावसात. जल मिशनचे काम केलेले 2.5 वर्ष झाले. पैसे अटकलेले. माणूस सगळ्या दूर फिरून आला, पैसे देत नाहीये. मुख्यमंत्री करे पण सुद्धा 3 वेळेस गेले, रिमाइंडर टाकून आले, सगळे करून आले सर, पण त्याला दया येत नाहीये की पैसे देऊ म्हणून. आज 22 लाख रुपये अटकलेले. भाड्याने मटेरियल आणलेले ते लोक घरी येतात, व्याजानं पैसे काढलेले ते लोक घरी येतात, मिस्त्री लोक घरी येतात. सगळं बिलकुल परिस्थिती सांगू शकत नाही, एवढी गंभीर झालेली सर. आज एक मुलगा 12वीत आहे, मुलगी 13वीत आहे. त्याची ऍडमिशन होत नाही सर. एकटी बाई काय करणारे, माणूस इकडे तिकडे रान फिरतोय, पण त्याला दया येत नाही की या माणसाचा पैसा देऊन दे. माणूस घरी टिकत नाही का बरं? ते लोक घरी येतात, माणूस पाहिला की मारायला करता सर घरी. कोणी म्हणतं मशीन उचलून देतं, कोणी म्हणतं काही घेऊन येतं, कोणी म्हणतं तुमच्या घरातल्या सगळ्या रक्कम काढून टाकतो, कोणी म्हणतं कुलूप लावून देतो.
काय करणार आहे सर? आता मी खूप कितरून गेली आहे. 2.5 वर्ष झालं मी सांभाळलं सर. आता नाही सांभाळू शकत, माणसाला बी नाही आणि स्वतःला बी नाही. कारण की आता काय मोडलंय? मी कानातले मोडले, पोत दिली सर. बिहारचे लोक होते कामाला, त्यांना घरी जायला पैसे नव्हते. तर नाही, तुम्ही त्यांना घरी जायला पैसे देऊन द्या. माझी पोत मोडली सर. तेव्हा ते मजूर घरी गेले, पण ते यांनी पैसे दिले नाही सर. 22 लाख रुपये अटकलेले त्यांच्याकडे, 1 रुपया दिला नाही. मागणी काय असणार? मागणी की हिशोब देऊन द्यावा, आणि जे पैसे निघता यांचे 22 लाख रुपये तेवढे यांनी देऊन द्यायला पाहिजे. मनोज बियाणीकडे यांनी काम केलेलं आहे. मी सुद्धा शनिवारी गेली होती सर त्यांच्याकडे. मी बोलली की 2 दिवसात काहीतरी करून द्या, माझी मुलगीची ऍडमिशन होत नाहीये, मुलगा घरी बसलाय, नाही तर मी काय करेल याचा भरोसा नाही. म्हणे काही पण करा म्हणे, आम्हाला काय सांगता म्हणे तुम्ही. तुझी बोललं सर ते. आता पण पोलीस आले होते, ते म्हणत 10 तारीख सांगताय तो घरी नाहीये. म्हटलं त्यांच्या गायला खूप तारखा झाल्या. पोलीस म्हणे तुम्हाला जे करताय ते करा म्हणे. चाललो म्हणे आम्ही काय मदत करणार म्हणे तुम्हाला. निश्चितच आपण बघितलं आहे की या आंदोलनकर्त्याच्या कुटुंबियाच्या या प्रतिक्रिया की अक्षरशः यांच्या भर पावसात सुरू असलेल्या या आंदोलनाला साथ देत कुटुंबियांचं अश्रू अनावर झालेलं आहे. घरात शिक्षणाचे मुलगा मुलगी असून देखील शिक्षण करण्यासाठी पैसे नाही, मात्र कॉन्ट्रॅक्टरने 22 लाख रुपयाच्या वर रक्कम या ठिकाणी गेल्या काही वर्षापासून दिली नाही. यामुळे आता उपासमारीची वेळ या सब कॉन्ट्रॅक्टरवर आलेली आहे. त्याचमुळे जळगावच्या कुसुंबा येथे भर पावसामध्ये शोले स्टाईल आंदोलन तब्बल 4 तासापासून या ठिकाणी सुरू असल्याचं दिसून येत आहे. मात्र आता तरी या कुटुंबियांना, या सब ठेकेदाराला त्याचा कष्टाचा घामाचा पैसा मिळेल का, जेणेकरून या महिलेने स्वतःच्या गळ्यातली पोत दागदागिने विकून हे संपूर्ण केलेल्या काम मदतीचा आपल्या पतीच्या कामावर या ठिकाणी हातभार लावला, यांना न्याय मिळेल का? पोलीस बांधव या ठिकाणी येऊन गेले, मात्र त्यांनी देखील उडवाउडीचे उत्तर देऊन ते या आंदोलन ठिकाणून निघून गेले. याचमुळे 4 तासापासून सुरू असलेल्या या आंदोलनात नेमकं आता प्रशासन काय दखल घेतंय हे देखील आता पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. नितीन नांदुरकर, न्यूज 18 मराठी, जळगाव.